नमस्कार. महा एम-टी-व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षर व्हिडिओग्राफर आहे. अ, आपल्याला माहिती आहे की गेले 2 दिवस ब्रिक्सची शिखर संमेलन हे रशियामध्ये कझान नावाच्या एका गावी चालू आहे. ब्रिक्स म्हणजे काय? तर ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका म्हणून BRICS अशा देशांनी आपली एक संघटना बनवली. कारण त्यांच्या असं लक्षात आलं, की बाकीचे जे देश आहेत म्हणजे युनोमध्ये जे अमेरिका आणि अमेरिकेचे सपोर्टर युरोपियन देश जे आहेत, त्यांचं इतकं वर्चस्व होतं, की हे जे देश मी आत्ता आपल्याला सांगितलं, ब्राझील, रशिया, चायना, इंडिया, साऊथ आफ्रिका यांना काही फारसं कोणी तिथे विचारत नसे. आणि पुढचं भविष्य बघताना जरी अमेरिका आणि युरोप हे आधी शक्तिशाली देश असले, तरी येणाऱ्या काळामध्ये या शक्तीचा जो समतोल आहे, तो आता पूर्वेकडे सरकलेला आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकलेला आहे. त्यामुळे चीन, भारत यांची शक्ती आता वाढत चाललेली आहे. ब्राझीलमध्ये प्रचंड प्रमाणावर नैसर्गिक संपदा आहे. त्यामुळे ब्राझीलही त्यात महत्त्वाचा देश होता. आणि साऊथ आफ्रिकेमध्ये अर्थात सोनं आणि हिरे दोन्ही गोष्टींच्या खाणी आहेत. आणि साऊथ आफ्रिका तेव्हाच अ, त्यांच्याकडे जी वर्णविद्वेषी राजवट होती त्यातनं बाहेर आलेला होता. त्यामुळे त्या देशांनी ठरवलं, की आपली एक संघटना करूया. म्हणजे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे काय निर्णय असतील ते आपण आपल्या आपल्यात घेऊया. इतकं त्यांनी विचार केला होता, की ब्रिक्सनी स्वतःची एक करन्सी म्हणजे स्वतःचं एक चलनसुद्धा सुरू करायला पाहिजे. म्हणजे डॉलरला ज्याला म्हणतो आपण एक सामना डॉलरचा करू शकेल असं चलन करण्याची त्यांची इच्छा होती. ती गोष्ट काही होईल असं मला वाटत नाही. कारण तिथे चीन आणि भारत दोन्ही आहेत आणि दोघांनाही वाटेल, की आमचं चलनच ब्रिक्सचं चलन व्हावं. चीन म्हणेल आमचं रिंगेट चलन व्हावं, रुमेंबी आणि भारत म्हणेल आपला रुपया चलन व्हावं. तर हे काही होईल असं मला वाटत नाही. परंतु त्यांचा म्हणण्याचा उद्देश हा होता, की डॉलरला जे अपरिमित महत्त्व, त्यांच्या मते अवास्तव महत्त्व जागतिक अर्थकारणात झालंय, तेही कमी करायला पाहिजे. याच्याकरता ही समिट तयार केलेली आहे. ही संघटना तयार केलेली आहे. त्या संघटनेची शिखर परिषद रशियामध्ये चालू आहे. आता कझान नावाचं जे शहर आहे रशियामधलं, त्याच्याबद्दल अगदी थोडी माहिती आपल्याला द्यायची आहे, की कझान हे रशियातलं 3ऱ्या क्रमांकाचं शहर म्हणून सांगितलं जातं. इनफॅक्ट त्याला तिसरी राजधानी असंच म्हणण्यात येतं. रशियाची राजधानी मॉस्को आहे. परंतु मूळ रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग म्हणजे ज्याला त्यांनी लेनिनग्राड नाव दिलं होतं, ती होती. आणि परत जेव्हा रशियाचं विघटन झालं, त्यानंतर पीटर्सबर्गला खूप जास्ती महत्त्व प्राप्त झालं. पण तरीसुद्धा राजकीय राजधानी मॉस्कोच आहे. त्यामुळे पहिली मॉस्को, दुसरी सेंट पीटर्सबर्ग आणि तिसरी मात्र कझान. कझान हे मॉस्कोपासनं एक 2000 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि व्होल्गा नदीच्या काठी वसलेलं आहे आणि व्होल्गा नदीला रशियन लोकं गंगेसारखीच पवित्र नदी म्हणून मानतात. त्यामुळे कझान शहर हे अतिशय चांगल्या ठिकाणी वसलेलं आहे. तिथे तातारिस्तान म्हणून तातार लोकांची तिथे वस्ती होती. तातार म्हणजे मुस्लिम होती, ज्यांना रशियाने सगळ्यांना कम्युनिस्ट बनवले होते. तर त्या तातारिस्तानची राजधानी कझान होती आणि तिथे आजसुद्धा 48% तातार लोकं आहेत आणि 52% रशियन लोकं आहेत. म्हणजे एक मिक्स्ड कम्युनिटी तिथे आहे. तिथे आय-टी, पेट्रोकेमिकल आणि हेवी इंडस्ट्री, विमान वगैरे याचे कारखाने खूप आहेत. त्यामुळे रशियाची औद्योगिक संपदासुद्धा तिथे बरीच एकवटलेली आहे. तर असा हा कझान जो आणि कझानचा आपल्या दृष्टीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी, की 1496 92 ते 96च्या मध्ये भारतामध्ये एक रशियन प्रवासी आला होता. त्याचं नाव आहे अफनासी निकितीन. हा व्होल्गाच्या काठनं आला होता. व्होल्गाच्या काठनं हा खुष्कीच्या मार्गाने प्रवास करत, करत भारतात आला. वास्को डी गामाच्या आधी भारतात आलेला युरोपियन हा अफनासी निकितीन आहे. आपल्या दृष्टीने महत्त्वाचं म्हणजे हा चौलला गेला होता आणि चौलच्या जवळ जे रुदंडा गाव आहे, तिथे आजसुद्धा याच्या प्रवासाची स्मृती म्हणून एक स्तंभ उभारलेला आहे. रेवदंड्याच्या शाळेमध्ये तो स्तंभ उभारलेला आहे आणि तो उभारणीला रशियाचे तेव्हाचे राजदूत आणि भारताचे मंत्री यांनी सहकार्य करून भारत-रशिया मैत्रीची एक खूण म्हणून त्या अफनासी निकितींचा तिथे अ, स्तंभ उभारलेला आहे. अफनासी निकितींची जी मूळ गाव होतं, त्वेर नावाचं जे गाव मॉस्कोपासून फार लांब नव्हतं. त्या मूळ गावी तर त्याचा एक प्रचंड मोठा पुतळासुद्धा उभारलेला आहे, की आमचा प्रवासी असा सगळीकडे प्रवास करून आला. असो, तर पंतप्रधान मोदी जेव्हा गेल्या वेळेला रशियाला गेले होते, तेव्हा त्यांनी हा मुद्दा चर्चेला आणला होता, की भारत आणि रशिया संबंध हे निकितींपासनं चे आहेत. जसा मोदींनी शी जिनपिंगना भेटताना सुद्धा हा वेगळा संबंध आणला होता, ज्यांच्याशी सुद्धा मोदींची आता भेट आहे. तर शी जिनपिंगचं जे गाव तिथे होतं,
शान्सी नावाचा प्रॉव्हिन्स होता. तिथले चीनमधले शी जिनपिंग, तिथला रहिवासी एक बौद्ध भिक्खू होता. तो चालत-चालत भारतात आला होता. त्याचं नाव ह्युएन त्सांग. आणि ह्युएन त्सांग जेव्हा भारतात आला आणि ही खूप जुनी गोष्ट आहे, इसवी सन 700 ते 800च्या वेळेसची गोष्ट आहे. तो जेव्हा भारतात आला, तेव्हा तो बडनगर या गुजरातच्या गावी गेला होता. त्यांनी त्याच्या प्रवास वर्णनात लिहून ठेवलंय आणि बडनगर आपल्याला माहिती आहे मोदींचं जन्मगाव आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंगशी सुरुवातीला जेव्हा त्यांची भेट झाली, तेव्हा हा संदर्भ दिला होता, की हा जो एक प्रवासी होता, जो माझ्या आणि तुमच्या गावात इतक्या वर्षांपूर्वी येऊन गेला, हा भारत-चीन सौहार्दाचं एक प्रतीक आहे. अशा प्रकारची प्रतीकं शोधण्यात मोदींचा हातखंडा आहे. तसाच त्यांनी निकितींचं पण तिथे शोधलं. आता या ब्रिक्स संमेलनामध्ये महत्त्वाच्या गोष्टी 2 होत्या. एक म्हणजे युक्रेन-रशिया युद्धाचं परिमाण आता वाढत जाईल का कमी होईल याबद्दल पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सांगितलं, की जितक्या लवकर हे युद्ध थांबेल, तितक्या लवकर ते सगळ्या जगाच्या हिताचं होईल आणि विशेष करून ब्रिक्स देशांच्या हिताचं होईल. कारण या युद्धामध्ये रशियाची शक्ती क्षीण होते, युक्रेनची शक्ती क्षीण होते. फायदा कोणाचाच होत नाही. फायदा झाला तर अमेरिकेचा होतो आणि अमेरिका हे ब्रिक्सचं सदस्य नाहीये. तेव्हा त्या दृष्टीने हे युद्ध लवकरात लवकर थांबणं अतिशय आवश्यक आहे. असं वाटतंय की कदाचित येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला याचा परिणाम पाहायला मिळेल. कारण झेलेन्स्की हा जो युक्रेनचा राष्ट्राध्यक्ष आहे, तो आता अगदी टेकीला आलेला आहे. बडबड खूप करतो की मला विजय कसा मिळेल त्याचा मी ब्लूप्रिंट काढलेला आहे वगैरे. पण प्रत्यक्षात भरपूर मार खातोय. त्याच्याकडे आता सैन्य फारसं उरलेलं नाहीये. मिलिटरीची साधनं, संसाधनं सारखी तो भीक मागत असतो अमेरिकेमध्ये. परंतु आता अमेरिकेमध्ये पुढच्या महिन्यामध्ये पहिल्या मंगळवारी ज्या निवडणुका होणार आहेत, त्या निवडणुकामध्ये आता दिसतंय त्याप्रमाणे जर डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला, तर डोनाल्ड ट्रम्पनी निवडणुकीच्या भाषणातच सांगितले, माझा विजय झाल्या-झाल्या मी रशिया-युक्रेन युद्ध बंद करून दाखवीन. आणि ते बंद करायचा मार्ग अगदी सोपा आहे. झेलेन्स्कीला मिळणारी मदत थांबली की युद्ध तत्क्षणी संपतं. ती मदत थांबवण्याची किंमत म्हणून पुटिनकडनं ट्रम्प वसूल करून घेऊ शकतील, की युक्रेनला काही अटींवरती सोडून द्यावं आणि या युद्धाचा समारोप करावा. तर हे युद्ध थांबणं हे सर्वस्वी ट्रम्प निवडून येण्यावर अवलंबून आहे आणि सध्याचे जे अमेरिकेतले प्री इलेक्शन सर्व्हे आहेत, त्याप्रमाणे ट्रम्प हे कमला हॅरिसच्या बऱ्याच पुढे आता पोहोचलेले आहेत. म्हणजे ट्रम्प निवडून येण्याची शक्यता खूप जास्ती वाढलेली आहे. तर त्या दृष्टीने या युद्धाचा निकाल लवकर लागेल अशी आपल्याला आशा आहे. भारताच्या दृष्टीने ती फायद्याची गोष्ट ठरेल. कारण हे युद्ध चालू असेपर्यंत अमेरिकेचं लक्ष युक्रेनमध्ये गुंतून राहतं. तेवढ्या प्रमाणात त्यांचं चीनवरचं लक्ष हटतं. आता दुसरा इथे जो मुद्दा आहे तो चीनचा मुद्दा आहे. भारताचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी शत्रू देश हा पाकिस्तान नसून चीन आहे. हे मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. त्या चीनचे सर्वेसर्वा शी जिनपिंग यांची आणि पंतप्रधान मोदी यांची आज तिथे मुलाखत व्हायची आहे. त्याला साइड मीटिंग म्हणतात. म्हणजे मुख्य मीटिंगचा एक भाग असतो. त्यामुळे ते दोघंच एकमेकांना भेटतील आणि अशी शक्यता आहे त्या मीटिंगमध्ये भारत-चीन संघर्षावरती आणखीन एक तोडगा निघेल. या मीटिंगच्या सुरुवातीलाच काल आपण बघितलं असेल, की भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या सैन्य दलांनी त्यांची जी बॉर्डर डिस्प्यूट म्हणजे लाईन ऑफ ॲक्चुअल कंट्रोल प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती जे आपले वादविवाद आहेत, त्या वादविवादाचं एक समाधान त्यांनी आता काढलेलं आहे. एक सोल्युशन काढलेलं आहे, की कोणी कुठपर्यंत गस्त घालायची. इथे मग आपल्याला सांगायचं आहे, भारत आणि चीन यांची प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ज्याला म्हणतात, 3488 किलोमीटर लांब आहे. प्रचंड लांब आहे आणि त्या रेषेचे 3 भाग आहेत. एक म्हणजे लडाख. लडाख हा प्रांत आपल्याला माहिती आहे, की काश्मीरच्या उत्तर आणि पूर्वेला आहे. लडाख या शब्दाचा अर्थ ला म्हणजे खिंड, डाख म्हणजे देश. त्यामुळे खूप मोठ्या उंच खिंडींचा प्रदेश आणि अगदी योग्य नाव आहे. लडाखमध्ये उंच खिंडीच आहेत. तिथे वनस्पती नाहीये, काही नाहीये. 12,000 फुटाच्या वरचा सगळा भाग आहे. परंतु भारताच्या दृष्टीने ते हिममुकुट असल्यासारखी जागा आहे आणि पूर्वीचे पंतप्रधान पंडित नेहरूंच्या भोळसटपणामुळे आपण तो जरी त्यातला एक भाग गमावलेला असला, तरी आता आपण तिथे आपली सैन्य व्यवस्था इतकी चांगली ठेवलेली आहे, की त्याचं प्रत्यंतर चीनला गलवानच्या वेळेला आलं होतं. गलवानला चीननी सपाटून मार खाल्ला होता. आपले सुद्धा कर्नल बाबू आणि त्यांचे 20 सहकारी यांचं वीरमरण तिथे आलं. त्यांचं स्मरण इथे करणं अत्यंत उचित ठरेल. पण त्यानंतर चीनला कळलेलं आहे, की भारताशी पंगा घेणं शक्य नाहीये. त्याच्यानंतर कोणी कुठे बरं इथे काही रेघ आखलेली नाहीये बरं का. तुम्हाला वाटतं नियंत्रण रेषा म्हणजे एक रेघ काढली, इकडे चीन, इकडे भारत, तसं काही नाहीये. साधारण सांगितलेलं आहे, की या भागामध्ये इतका भाग चीनकडे, इतका भाग भारताकडे, परंतु या भागाच्या दोन्ही बाजूला दोन्ही लोकांचे लोकं गस्त घालू शकतात. आता गस्त घालताना जर ती एकमेकांसमोर आली, तर अन्यथा प्रसंग उद्भवू शकतो. म्हणून नियंत्रण असं करतात, की मी जर मंगळवारी इथे गस्त घातली, तर तुम्ही बुधवारी घालावी.
म्हणजे एकमेकांची सहसा टकराव होणार नाही. गस्त घालण्याचा प्रकार असा असतो, की आम्ही इथे येऊन गेलो, हा आमचा भाग आहे, हे सांगणं. हे आपण दोघंही सांगतो. तिथे डेमचोक आणि डेपसांग नावाच्या ज्या जागा आहेत, तिथे थोडीशी सपाट जागा आहे. त्यामुळे तिथनं भारतावर हल्ला होऊ शकतो. त्यामुळे तिथे अधिक कठोर पद्धतीने गस्त घालायला लागते. तसंच तिथे जे मोठं सरोवर आहे पांजाँग, त्या पांजाँग सरोवरामध्ये सुद्धा दोन्ही सरोवराच्या मधनंच आपली बॉर्डर जाते, ही रेषा त्यातनं जाते. त्यामुळे तिथे सुद्धा गस्त आपण घालत असतो. या गस्तीची रूपरेषा ठरवणं आता झालेलं आहे. आता त्यांनी सांगितलंय, की आम्ही इथे भांडणं करणार नाही. हा एक फार महत्त्वाचा संदेश गेलेला आहे. पण या संदेशावरती अजून एक शिक्कामोर्तब पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांनी करणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रकारामध्ये विरोधी पक्ष आणि मुख्य म्हणजे काँग्रेस पक्ष मोठ्या-मोठ्याने आवाज उचलत होता, की चीननी भारतात घुसखोरी केली आहे, चीननी अमुक केलंय, चीननी तमुक केलंय, तुम्ही काय केलं? काँग्रेस पक्षाला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. चीननी भारतात खरी घुसखोरी केली होती. तुमच्या पणजोबा, राहुल गांधींच्या पणजोबांच्या काळात जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान असताना चीननी नुसती घुसखोरी केली असंच नाही, पण चीननी आपला काही भाग, अक्साई चीन भाग त्यांनी बळकावून घेतलेला आहे. हे काँग्रेस सोयीस्करपणे बोलत नाही. आणि दुसरं, हे काँग्रेसनी खरं ते जेव्हा सांगतात ना चीननी घुसखोरी केली, तेव्हा त्यांना म्हणायचं असतं, की चिनी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसमध्ये घुसखोरी केलेली आहे. कारण हे चिरंजीव राहुल गांधी, त्यांच्या मातोश्री, त्यांची भगिनी, त्यांचे मेहुणे हे सगळे चीनला गेले होते बीजिंगला आणि काँग्रेस आणि चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या मध्ये गुप्त करार करून आलेत हो. साधारण 200 कलमांचा करार आहे आणि कुणाला सांगत नाहीत त्या करारात काय लिहिलं ते. ती खरी घुसखोरी आहे. काँग्रेस पक्षामध्ये चीननी केलेली घुसखोरी आहे, ती उजागर करणं, ती उपटून काढणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. काँग्रेसी मनुष्य कधीही भेटला, की त्याला विचारायचं, की पणजोबांच्या काळात घालवलेला प्रदेश आणि नंतर तुम्ही जी घुसखोरी चीनची तुमच्या पक्षात होऊ दिली, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्याच्याबद्दल ते बोलत नाही. तोंड एकदम शिवून टाकलेलं असतं. काहीही ते करत नाहीत. जाऊ दे, त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा नाहीये. देशाला अ, चांगल्या गोष्टी करायच्या या गोष्टीची काँग्रेसला सवयच नाहीये. हे असलंच काहीतरी करत बसतात आणि आता जेव्हा याच्यातनं तोडगा निघायची वेळ आली आहे, तेव्हा पुन्हा एकदा विरोधी पक्ष दंगा करेल, हे आपण समजून चालूया. असो, पण या पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्या भेटीचं आता काय आपल्याला परिमाण दिसतंय, ते आज संध्याकाळी कळेल. त्यानंतर मी पुन्हा एक व्हिडिओ करणारच आहे. माझ्या अंदाजाने सैन्य दलाच्या मध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं जाईल आणि पुढे हे कसं लांबायचं आणि जी नियंत्रण रेषा आहे, त्या संपूर्ण नियंत्रण रेषेवरती शांतता कशी करायची. कारण काय होतं, 50,000च्या वर आपलं सैन्य आणि तितकंच चीनचं सैन्य तिथे अडकून बसलंय आणि 14,000 आणि 16,000 फुटावरती सैन्य ठेवायला खर्च खूप जास्त येतो. तो चीनलाही परवडत नाही, आपल्यालाही परवडत नाही. त्यामुळे हे जर न करून काम भागलं तर चांगलं असं दोन्ही देशांना वाटतं. तसं कदाचित होईल, की आणि तसं जर झालं तर भारताच्या दृष्टीने उत्तरेकडची एक कटकट थोडीशी कमी होईल. काय होतं ते भविष्यात आपल्याला दिसणारच आहे. आता आपण फक्त हा विचार करायचा, की या भेटीनंतर भारत आणि चीन समझोत्याची काही शक्यता आहे का? आणि शेवटचं सांगतो, की चीननी काहीही सांगितलं तरी चीनवर विश्वास अजिबात ठेवायचा नाही. कारण चीन कराराची कलमं करतो, नंतर करार फाडून त्यांना हवं तेच करतो. भारतानेही खरं तेच करायला पाहिजे. करार करायचा आणि त्यानंतर आपल्याला जे हवं तेच आपण करायचं. कारण शेवटी या प्रकारच्या संदर्भांमध्ये तुमची शक्ती आणि तुमची राष्ट्रभक्ती किती मोठी याच्यावरतीच निर्णय ठरतो. 62 मध्ये आपली राष्ट्रभक्ती खूप चांगली होती, पण आपली शक्ती कमी पडली आणि आपल्या नेत्यांची नेहरू आणि मेनन आणि या सगळ्या नेत्यांची ज्याला म्हणतात कूटनीती ती पूर्णपणे शून्यच ठरली. त्यामुळे आपला दारुण पराभव झाला. तसं आता होणार नाही याची आपल्याला खात्री आहे. हे सांगून मी आजचा हा व्हिडिओ संपवणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. नंतर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपले लाईक्स आणि कमेंट्स आमच्याकडे येऊ दे. आपल्या मागच्या आधीच्या व्हिडिओच्या कमेंट्स आल्या होत्या. त्यातल्या काही प्रतिकात्मक कमेंट मला वाचून दाखवायच्या आहेत. मी जो व्हिडिओ केला होता, की इस्रायलनी हिजबुल्लाचा सूड कसा घेतला आणि हमासच्या लीडरनं कसं ठोकत गेलं, त्या व्हिडिओच्या वरती ज्या कमेंट आल्या होत्या, त्याच्यामध्ये काही-काही कमेंट काही माहितीकरता सुद्धा आहेत. विशाल कोठेकर लिहितात, लाउटेनबर्ग अमेंडमेंट म्हणजे काय ते थोडक्यात सांगा. हा थोडासा रिलेटेड सब्जेक्ट आहे. आपण जेव्हा CAA सिव्हिलायझेशन अमेंडमेंट ॲग्रीमेंट जेव्हा केलं होतं, म्हणजे नागरिकत्व सुधार कायदा, त्यावेळेला आपण लाउटेनबर्ग अमेंडमेंटचा आधार घेतला होता. लाउटेनबर्ग अमेंडमेंट 2004 साली अमेरिकेमध्ये अस्तित्वात आलं. फ्रँक लाउटेनबर्ग नावाचे एक सेनेटर होते. ते सेनेटर स्वतः ॲक्चुअली पोलंडमधनं निर्वासित होऊन अमेरिकेत आले होते. त्यांना निर्वासितांबरोबर खूप कळकळा होता. त्यांनी सांगितलं होतं, की पर्टिक्युलरली रशिया आणि इराण मधनं जे धार्मिक निर्वासित अमेरिकेत आले, रशियातनं ज्यू आणि इराणमधनं
युरोपमधनं बहाई वगैरे जी लोकं धर्मछळाला कंटाळून धावून अमेरिकेच्या शरणार्थ आले, त्यांना ताबडतोब नागरिकत्व द्यावं, तसं नागरिकत्व दिलं होतं. आणि सी-ए-एमध्ये आपण नेमकं हेच सांगितलेलं आहे. अमेरिकेने नाकवर करून जेव्हा आपल्याला विचारलं, की तुम्ही याच्यात फक्त हिंदू आणि शीख आणि बौद्ध यांनाच घेता, मुसलमानांना घेत नाही, तेव्हा आपण त्यांच्या तोंडावरती हे लाउटेनबर्ग अमेंडमेंट मारलं होतं, की तुमच्याही इथे असंच झालेलं आहे. ज्या लोकांना त्यांच्या देशात त्रास होतो त्यांनाच आपण नागरिकत्व देणार ना. मुसलमान लोकांना मुस्लिम देशात त्रास होत असला, तर गेले कशाला तिथे? त्यामुळे मुस्लिम देशांना शरण देण्याला आपण बांधील नाही. त्यांना त्रास होत असला, तर त्यांनी त्याचा त्रास भोगावा. पण तिथे जे हिंदू राहतात त्यांना दुसरीकडे जायला जागा नाहीये. त्यामुळे त्यांना आपण नागरिक करू शकतो, अशी भारताची भूमिका होती. हीच भूमिका फ्रँक लाउटनबर्ग यांनीही मांडली होती 2004 साली आणि ती अमेरिकन सरकारने मंजूर केली होती. त्यामुळे अमेरिकेचा दुटप्पीपणा तिथे आपण पूर्णपणे उघडा पाडला आणि अशी ही लाउटेनबर्ग अमेंडमेंटची गोष्ट आहे. नितीन चव्हाण लिहितात, "नेने सर, आपल्या देशाबद्दल आपण संरक्षणाबद्दल देत असलेल्या माहितीमुळे आपलं अभिनंदन. भारत देशाचे पंतप्रधान मोदी यांनी देखील येणाऱ्या काळात मोसादसारखं जे ऑपरेशन चालू आहे, तसंच चालू केल्यास कोणत्याही अतिरेक्यांना देशात येताना 100 वेळा विचार करावा लागेल." तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. त्याच्यात एक छोटासा फक्त भाग आहे, की इस्रायल जे करतो, ते एक तर इस्रायलचं अस्तित्व पणाला लागलेलं आहे आणि दुसरं इस्रायलचे प्रतिस्पर्धी अजून तरी अण्वस्त्रधारी नाही आहेत. आपल्या बाबतीत दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. आपलं अस्तित्व काही पणाला लागले नाही, तरी आपले निरपराध नागरिक मारले गेले असले तरी आणि पाकिस्तानकडे नाही म्हटलं तरी एक अणुबॉम्ब आहे. याचा थोडासा विचार आपल्या राज्यकर्त्यांना करायला लागतो. पण जेव्हा वेळ पडली तेव्हा आपण उरीची स्ट्राईक केली आहे, बालाकोट केली आहे. माझी खात्री आहे, की उद्याच्या काश्मीरच्या जे चाललेलं आहे तिथे आहे, त्याच्याबद्दल आपण एक स्ट्राईक लवकरच करू. मला वाटतं पंतप्रधान मोदी परत आले, की लवकरच एक पाकिस्तानला फटका देणं अत्यंत आवश्यक आहे आणि यावेळेसचा फटका पाकिस्तानी सैन्याला द्यायला हवा. नुसता दहशतवादी मारून उपयोग नाही, कारण पाकिस्तानी मदरशांमध्ये दहशतवाद्यांची पैदास दिवसाला 10, दिवसाला 100 या गतीने होत असते. किती माराल तुम्ही? म्हणजे एखादी वाळवीचं वारूळ असलं, की ते वाळव्या त्यातनं बाहेर येतच राहतात. तुम्ही किती माराल? ते सगळं वारूळच उद्ध्वस्त करायला पाहिजे आणि या दहशतवाद्यांची शक्ती जी आहे ती पाकिस्तानी सैन्यातनं येते. त्यांचं ट्रेनिंग हे पाकिस्तानी सैन्य करतं. पाकिस्तानी सैन्याला एक बसली चपराक, की या सगळ्या गोष्टींवरती कंट्रोल येईल. लवकरच भारत देश असं काही करेल, असा आपण विचार करूया. अभिजित लिमये लिहितात, की अमेरिकन इलेक्शनचा या युद्धावर काय परिणाम होईल असे वाटते? दोन्ही युद्धांच्याबद्दल सांगतो. युक्रेन युद्धाबद्दल मी सांगितलंच, की अमेरिकन इलेक्शनमध्ये जर ट्रम्प निवडून आले, तर युक्रेन युद्ध थांबेल आणि जर ट्रम्प निवडून आले नाही, तर हा युक्रेनचा खेळखंडोबा असाच चालू राहील. असं कारण कमला हॅरिसला ह्याच्यात काही मतच नाही. उगीच काहीतरी बोलत असतात. हमासच्या युद्धामध्ये ट्रम्प आले, तर त्यांनी तेही सांगितलं, की हे युद्ध मी थांबवून टाकीन, कारण हमासला एक मोठा तडाखा द्यायची ट्रम्पची सुद्धा इच्छा आहे. कमला हॅरिस गुळमुळीत बोलतात. आत्ता प्रश्न असा आहे, की या युद्धामध्ये हमास आणि इस्रायल युद्धाचा या इलेक्शनमध्ये उपयोग करता येऊ नये म्हणून गुळमुळीत उत्तरं देऊन वेळ ढकलायचा सगळा डेमोक्रॅट लोकांनी प्रयत्न चालवलेला आहे. बायडन काय आणि कमला हॅरिस काय. त्या स्पष्ट उत्तरं देत नाहीत. काहीतरी करू, बघू बोलत राहतात. कारण त्यांना माहिती आहे, की स्पष्ट उत्तर एकच आहे, की हमासचा तंगडा मोडायचा आणि हिजबुल्लाचा काटा काढायचा आणि इराणवर मुख्य म्हणजे हल्ला करायचा. ट्रम्पने तर स्पष्ट सांगितलंय, की माझ्या हातात सूत्र आली तर मी इराणला नेस्तनाबूत करून टाकेन. एवढा हल्ला त्यांच्यावरती करायची माझी तयारी आहे. ती तयारी ही लोकं दाखवत नाहीत, कारण यांचे वोटर्स तिथले जे शरणार्थी म्हणून घुसलेले वोटर्स असलेले मुस्लिम आहेत, त्यांना दुखवायचं नाहीये. त्यामुळे डेमोक्रॅट पक्ष हा मुद्दा कधी विचारात घेत नाही. हे आपण लक्षात ठेवा. निवडणुकानंतर जर ट्रम्प आले, तर मी सांगितलं असं या दोन्ही युद्धामध्ये इकडे इस्रायलचं पारडं जड होईल, तिकडे युक्रेनचं युद्ध पूर्णपणे संपेल. नाही झालं तर काय होईल याच्यावरती आपल्याला विचार करायला लागेल. असो, आपल्या कमेंट्सबद्दल धन्यवाद आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.